मला युट्यूबवर मॅनेज करता येईल. शुभदा मॅडम आहेत का? दिसतच नाही आहेत, कुठे आहेत? आवाज द्या शुभदा मॅडम. नमस्कार सर. हा, आलात, लगेच आला, तुमचा आवाज आला की लगेच आला. येस मॅडम, यू आर ऑन द स्क्रीन. आस्क युअर क्वेश्चन. छान प्रश्न आहे. क्षणात प्रत्येक क्षण जगणे म्हणजे नेमकं काय? व्हेरी नाईस. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं क्षण ही फार छोटूसा वेळेचा भाग आहे. इतक्या लवकर संपतो. अगदी माझा हात आलेपर्यंत अनेक क्षण गेले पण. मग ह्याच्यात जगणं म्हणजे काय? हात हलवताना मी काही कुठलं त्याच्यावर लक्ष दिलं नाही, त्या हाताचं अप्रिसिएशन केलं नाही, काही भावना आल्या नाही, काहीच नाही. हात तर हलले, संपला क्षण. मग नेमकं काय अभिप्रेत आहे? आता बघा बरं, हा प्रश्न आता खऱ्या अर्थाने सगळ्या साधकांच्या मनात एकदम क्लिअरली प्रकट झाला की नेमकं यांना विचारायचं काय. शुभदा मॅडम, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं अभिनंदन की तुम्हाला टाइम या सगळ्यात महत्वाच्या फॅक्टरकडे एवढा सगळा विचारांचा स्रोत नेता आला. फार कमी लोकांना जमतं बरं काय. क्षणार्धात काहीतरी घडून जातं आणि काही कळायच्या आत तो क्षण निघून गेलेला असतो आणि जे घडायचं ते तरी सुद्धा घडून गेलेलं असतं. हीच खरी गुंतागुंतीची मानव जन्माची सगळ्यात मोठी अनुभूती आणि म्हणूनच आयुष्य सोपं करूया ही चळवळ उभी राहतीये. लक्षात घ्या. त्या प्रत्येक क्षणामध्ये जगायचं म्हणजे नेमकं काय करायचं, हा अतिशय पॉवरफुल शक्तिशाली प्रश्न आहे. आता त्या क्षणामध्ये तुमचे डोळे तुमच्याकडे होते? हॅलो, मला यस म्हणत जा, रिस्पॉन्ड करत जा. हो म्हटलं तरी चाल. तुमचा अजूनही अनम्यूट आहे आवाज, तुम्ही बिंदास्त इंटरॅक्ट करा. हो, अनम्यूटच आहे, हो अनम्यूटच राहू दे. हो ना. हो पुढचा विषय, तुमच्याकडे कान आहेत प्रत्येक क्षण? हो व्हेरी नाईस. तुमच्याकडे स्किन आहे, स्पर्श इंद्रिय म्हणून? हो व्हेरी नाईस. तुमच्याकडे नाक आहे प्रत्येक क्षणाला श्वास घेण्यासाठी? हो व्हेरी नाईस, छान. आणि प्रत्येक क्षणाची चव घेण्यासाठी जीभ पण आहे. नक्कीच ग्रेट, व्हेरी गुड. आता हे असतानाच तुमच्याकडे कर्मेंद्रिय पण आहे. हात आहे. आहे, पाय आहेत, म्हणजे सगळं पूर्ण देह पण उपलब्ध आहे. आता ज्यावेळेस तुम्ही हे मला कबूल करतात की 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, देह पण आहे, तुम्हाला कबूलच करावं की बुद्धी पण आहे त्याच क्षणामध्ये. आहे. व्हेरी नाईस, कॉंग्रॅच्युलेशन फॉर दिस रिअलायझेशन. मग त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला कबूल करावं लागेल मॅडम की माझ्याकडे मन पण आहे. आहे. आणि मन त्या प्रत्येक क्षणामध्ये उपस्थित आहे का, हा प्रश्न आहे. नाही. त्या प्रत्येक क्षणामध्ये मन उपस्थित आहे का, हा पहिला प्रश्न आहे. हे 10 पहिले 5 कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, मग 5 कर्मेंद्रिय, बुद्धी आणि देह, सगळं हार्डवेअर पूर्ण स्थूल जड, ते तिथं असतं, त्या क्षणामध्ये असतंच. हे सगळे उपलब्ध आहेत असं आपण पकडून चालू. माइंड का क्या? वेअर इज युअर माइंड? प्रत्येक क्षणाला जगणं म्हणजे त्या मनाला सुद्धा त्याच क्षणामध्ये उपस्थित राहण्याला भाग पाड. त्या मनाला सुद्धा तो प्रत्येक क्षण त्या देह, बुद्धी, इंद्रियभूत अनुभूती सोबत ठेवणं म्हणजेच जगणं. आणि हे थोडं पडतं म्हणून अजून एक कार्यक्रम आपल्या मागे लागतो, तो म्हणजे विच रोल आय एम प्लेइंग इन दिस पर्टिक्युलर मोमेंट. या क्षणात मी कुठली भूमिका वठवते आहे. ती भूमिका या क्षणामध्ये वठवताना माझी मूल्य प्रणाली आणि विश्वास प्रणाली त्या भूमिकेसाठी योग्य आहे का. साधक म्हणून तुम्ही फंबल करता ना बरेचदा, त्या भूमिकेमध्ये आपली मूल्य प्रणाली, विश्वास प्रणाली दोन्हीच्या धज्ज्यानंतर माझ्या बोलण्यातनं उडतात, राईट. मग तुला वाटतं अच्छा असं होतं का, बरं बरं पुढच्या वेळेस करेन. बरं, ते भान तिथे येस तर पुन्हा आपण बेभान झालेला असतो, राईट. सो
प्रत्येक भूमिका, त्या भूमिकेतले विश्वास आणि मूल्य प्रणाली हे होत नाही, की आपल्याला त्या क्षणामध्ये जाणीव पाहिजे, की माझी क्षमता काय, माझं कौशल्य काय, मैं हूँ किधर, मैं कहाँ जा रही हूँ, मेरी क्षमताओं को मैंने आकलन किया क्या? त्या क्षमता मला माहिती तरी आहेत का? आणि त्यानंतर त्याचं कौशल्यात रूपांतरित करण्यासाठी मी काही मेहनत करते आहे का? त्या भूमिकेसाठी, त्या क्षणातल्या त्या भूमिकेसाठी. आणि मग नंतर प्रश्न पडतो, कसं वर्तन दाखवायचं बरं या भूमिकेमध्ये या क्षणात? काय कसं? काय कसं? काय कसं? काय कसं? कसं वागू कसं? आणि मग सगळ्यात शेवटी आत्ता ही भूमिका वठवताना मी बाह्यसृष्टी म्हणजे घरात आहे, का गार्डनमध्ये आहे, का रस्त्यावर आहे, का अजून विमानात आहे, का मी ट्रेनमध्ये आहे, का मी बसमध्ये आहे, का स्कूटरवर आहे, का कारमध्ये आहे. बाह्यसृष्टीत मी नेमकी आहे कुठे? आणि माझ्या मनाच्या सृष्टीत काय चाललंय याचं अवलोकन. कारण मनाच्या सृष्टीत सातत्याने उलथापालथ चालू असते, होय की नाही? तर हे सगळे 21 आलंबनं एका क्षणात आपल्या समोर जर का साकार करता येत असतील, तरच तो साधक दर क्षण लुटायला सुरुवात करेल. आणि मग असं मी बोललो, की साधक म्हणतात, "काय अवघड आहे हो, काय खरं नाही." परंतु साधता साधत नाही तीच साधना. आणि जेवढ्यांदा साधायचा प्रयत्न होईल, तेवढ्यांदा ती साधतेच म्हणून साधन. बरं. पण तो प्रयत्न सुद्धा साधनेचा जागृत अवस्थेत, अवेअरनेस मध्ये प्रत्येक क्षण लुटायच्या त्या मूळ भावानुसार, भक्तीनुसार व्हायला हवाय. म्हणून प्रत्येक क्षण लुटायला काय पाहिजे? असा तुमचा प्रश्न आहे. त्याच्यावर खरं तर 4-5 दिवस बोलायला पाहिजे. मी फार शॉर्टमध्ये उत्तर देतोय. पण तरी सुद्धा लक्षात घ्या, सर्वप्रथम आपल्या इंद्रियांचा दर क्षणाला अस्तित्वाचा आढावा घ्या. साक्षीभाव निर्मित करा. काय करतायत ती इंद्रिय? तुम्ही जेव्हा म्हणलात, की क्षण गेला, तुमचे हात असे आले. असेच का आले? ऐसे ही मूवमेंट जो हुआ, वो कैसे कर लिया आपने? गेले. अगदी उल्लूशा होत्या ना, तेव्हा सुद्धा तुम्हाला आई विचारायची, "बाबा कुठे गेले?" "दूर गेले." तेव्हापासून तुमची ही बॉडी लँग्वेज फिक्स झाली आहे. आजही तुम्ही नुसता क्षण गेला तरी भूर गेला केलाय. भुर्रकन गेला. भुर्रकन म्हणजे काय शेवटी ऍट द एंड ऑफ द डे क्षण येतो. एका क्षणात निघून जातो, कळतही नाही कधी गेला. सो वेन तुमची देहबोली, तुमची वाणी, तुमचे उच्चार, तुमचे शब्द, तुमचं वर्तन, तुमच्या भूमिका, तुमचं रक्ताभिसरण, तुमचा श्वास, तुमचे सगळ्या संस्था एकत्रितरित्या या पृथ्वी तलावर नांदायला सुरुवात होईल, त्यालाच तर खऱ्या अर्थाने ध्यान म्हणतात. आणि तेव्हाच माणूस निडर होतो. तेव्हाच माणूस बेडर होतो, बिनधास्त होतो. कारण रिस्कच नाही उरली आता. बिकॉज लक्षात घ्या, सगळ्यात मोठा दर क्षणाचा चॅलेंज, आव्हान माणसासमोर आहे, की अज्ञानाची भीती. अंधारात आपण चाचपडतो की नाही? तसं हो. चाचपडत चाचपडत जगण्यामुळेच माणसाला अर्धा दम तर तिथंच निघतो, त्या अंधारामुळे. अर्धा दम यासाठी निघतो, की जे माहिती असतं ते अर्धवट असतं, म्हणून तो उरलेला अर्धा दम तिथंच आपण निपचित घालून टाकतो. उरतं काय? पुन्हा अंधार, पुन्हा चाचपडणं, पुढचा क्षण तसाच. सो लक्षात घ्या, आनंदाने त्या सर्वोच्च अनुभूतीवर जगायचं असेल, तर दर क्षणाला देह, बुद्धी, मन, चेतना यांचं तादात्म्य. आणि सगळ्यात महत्वाचं, व्यवहार हा शब्द माझा लक्षात ठेवा. एव्हरीथिंग इन धिस लाईफ इज ट्रान्झॅक्शनल. बरं. त्या ट्रान्झॅक्शन कडे लक्ष द्या. कारण तुमचं मन दर क्षणाला काहीतरी व्यापार करतंय. खरंय. इट इज डुईंग सम ट्रान्झॅक्शन. एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. तुम्ही आणि मी रस्त्यावरून एकमेकांसमोर जर का आलो आणि मी तुम्हाला ओळख दाखवली नाही आज, तर तुम्हाला पाठीचा मणका आकुंचित पावणार आहे हे माहिती आहे का? नाही. इट इज कॉल्ड द स्पायनल कॉर्ड श्रायव्हल्स. त्या पूर्णच्या पूर्ण पाठीच्या मणक्याला आकुंचन पावतात. तो शॉक बसतो आपल्याला, की अरे परिचयाचा माणूस साधा हॅलो नाही म्हणला.
इतक्या डीप रुटेड त्या ट्रान्झॅक्शनचा आपल्यावर परिणाम असतो. अच्छा. आता तीच जर का मी आणि तुम्ही अनोळखी असाल आणि एकमेकांसमोरून गेलो, तर त्या पाठीच्या मणक्याची पण अपेक्षा नाही की तुम्ही ओळख दाखवावी. त्याला काहीच फरक नाही पडत. बरोबर. म्हणजे मनोव्यापाराच्या या सर्व छोट्या छोट्या गोष्टींकडे तुम्ही जेव्हा लक्ष द्यायला सुरुवात कराल, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की दर क्षणाला जगायचं म्हणजे काय जगायचं. दर क्षणाला परिचित काय, अपरिचित काय, ज्ञान कशाचं, अज्ञान कशाचं. दर क्षणाला जगायचं म्हणजे नेमकं काय, तर क्षण कुठला, कुठला म्हणजे काय, क्षण कुठला म्हणजे त्या वेळेचं भान. ओके. वेन 4 जून 2023 ला आपण आज आहोत. सकाळी 6:42 झालेली आहेत. हे भान. ओके. आणि त्या 42 मिनिटापैकी 23वा सेकंद मी बोलताना सुटला, हं. हे भान. आणि हे करत असताना, हे मी बोलत असताना माझ्या बुद्धीकडे, माझ्या वाचेकडे, माझ्या वाणीकडे माझं लक्ष, माझ्या शब्दांकडे माझं लक्ष, माझ्या हातवाऱ्यांवर माझं लक्ष. कारण आपली देहबोली 55% असते प्रत्येक संभाषणाच्या प्रसंगामध्ये. आपली टोनॅलिटी, आवाजाचा आरोह आणि अवरोह 38% महत्वाची आहे. टोटल किती झाले? 93%. अगदी. देहबोली आणि आवाजाचा आरोह अवरोह प्रत्येक संभाषणाच्या, प्रत्येक प्रकटनाच्या, प्रत्येक क्षणाच्या आपल्या उच्चाराच्या बाबतीत जर का नीट विचार केला तर 93% इज बॉडी लँग्वेज प्लस टोनॅलिटी. अच्छा. फक्त 7 7% महत्व आहे शब्दांना. आणि आपण जगतोय कसे? 100% शब्द. ओके. जगणार कसं सांगा तुम्ही, जगणार कसं? त्या शब्दांना एवढं अतिमहत्व देऊन ठेवलंय आपण की आपल्या आरोहाला, अवरोहाला, देहबोलीला आपण महत्वच देत नाही. म्हणून मी आता तुमच्याकडनं जेव्हा शेवटचं इन्कॅन्टेशन करून घेतलं तेव्हा सांगितलं, छातीवर हात ठेवा, उघडे ठेवा, असे ठेवू नका. बॉडी लँग्वेज हॅज अ डीप रूटेड इम्पॅक्ट ऑन ह्युमन कम्युनिकेशन. आणि ह्युमन कम्युनिकेशन सायन्सचा जर का पूर्ण अभ्यास करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्या 55%चा अभ्यास करावा लागतो, देहबोलीचा. देहबोलीचा. कारण ती देहबोली जर कळली नाही, साधी भोळी मीरा तुला कळली नाही, पुढचा विषयच नाही. सर कारण देहबोली हा विचार. नाही, सांगा तुम्ही. देहबोली म्हणजे तुमच्या मनाचं संपूर्ण, मनावर, मनाच्या आतमध्ये उमटणारे जे काही विचार आहेत त्याचं देहावर उमटणारं प्रतिबिंब होय. बरं. आणि तशी आपली मज्जा संस्था लहानपणापासून आपण संस्कारित केलेली आहे की हे करताना हे कर, हो कसं म्हणायचं किंवा असं असं. बरोबर. मज्जा संस्था सेट आहे, देहबोली सेट आहे. ओके. छान 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 छान. नातवाला शिकवलं की नाही? देहबोली शिकवलं. तिथंच फिट केली तुम्ही. काही जर पुढच्या आयुष्यात त्याचं काही छान झालं तर तो असं करणार, बोलणार नाही कदाचित, पण देहबोली 99-100% कशाने कम्युनिकेशन? देहबोली. ओके. एखादा वैताग आला, एवढं बोललं तरी पुरे झालं? हो. 100% देहबोली. हे सगळं केव्हा फिट झालं? आता बघा त्या नयन दामल्यांकडे बघा, अशा डोक्याला हात लावून बसतात, बापरे कायच करू मी आयुष्यात, किती गोष्टी मी अजून समजलेच नाही, असं तो एक्सप्रेशन. ही देहबोली जी आहे ना, ती देहबोली हा एक विषय. मग आहे फेस रिडिंग, मग आहे खांद्यांची रचना, मग आहे पायांची रचना. जेव्हा तुम्ही माझ्यासमोर बसता तेव्हा पाय कसे आहेत, पायांची दिशा कुठली आहे, पाय हलतायत की नाही हलतायत, तुमचे हात कशा पद्धतीने तुम्ही गुंतवलेले आहेत का नाही गुंतवलेले आहेत, तुमच्या डोळ्यांच्या वरच्या ज्या या भुवया नावाचा कार्यक्रम आहे त्याचं काय, तुमच्या पापड्यांचा उघड मिटेचा काय स्पीड आहे, हं. तुमच्या चेहऱ्यावरची, कपाळावरची प्रत्येक रेष, या सगळ्या गोष्टी बारकाईने अभ्यासायला हव्यात जर का दर क्षणाला जगायचं असेल. हा बाबा बाबा बाबा. मग हाच हाच तुमचा उद्गार तुम्हाला काय मोटिवेट करणार? जाऊ दे बाबा, जे चाललंय चांगलं चाललंय, आयुष्य व्यवस्थित आहे. चला उगा डोक्याला पुरा. नाही, पण असं शिकलंही पाहिजे ना.
आता तुम्ही वरती का बरं पाहिलं, आणि तेही तुमच्या डाव्या हातालाच वरती का बरं पाहिलं माहितीये तुम्हाला? नाही. कारण तुमचे डोळे तुमच्या ऑसिपिटल लोबला ब्रेनशी जोडले गेलेले आहेत. आणि बरं. भूतकाळातली एखादी आठवण किंवा एखादं दृश्य जर का पाहायचं असेल, दृश्य पाहायचं असेल, तर तुम्हाला, आणि ते आठवायचं जर का असेल, तर तुम्हाला डावीकडेच पाहावं लागतं. ओके. केवढं शास्त्र आहे त्याच्या आता मागे. आता तुम्ही विचार करा, की तुम्हाला जर का लाल रंगाचा चंद्र पाहायचा असेल, तर कसा पाहाल? लाल रंगाचा चंद्र. जरा आणा डोळ्यासमोर. गेले उजवीकडे गेले डोळे. क्रिएशन आहे. डोळे हां. उजवीकडेच जाणार वर. ते डावीकडे जातच नसतात कधीच. ये सारा सायन्स है मैडम. ये सीखना पडेगा. वाह! 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 सर दुसरीकडे एकदा चान्सच ह्याच्यावर नाहीये घ्या ना. त्याला. एक सेशन घ्या ना सर याच्यावर. हाच माझा खरं म्हणजे हे न्यूरो मान्य आहे की लिंग्विस्टिक प्रोग्रामिंगचा पूर्ण प्रॅक्टिशनर प्रोग्राम जो आहे, तो याच पूर्ण ब्रेन न्यूरल सायन्स वरच आहे. प्रोग्रामच घ्या सर. प्रोग्रामच घेऊयात, एकदा कारण घेऊयात एका सावकाश. सेशननी काही होत नाही ते. काही होत नाही, विसरून जातो माणूस दुसऱ्या क्षणात. सो ऑलवेज आला रिमेंबर, गेला मनोगती. तुमच्या प्रत्येक क्षणाला कानाच्या पाळ्या हलत असतात. त्याच्यावर तुमचे भाव लक्षात येतात. उजव्या साईडची हल्ली की डाव्या साईडची हल्ली, दॅट इंडिकेट्स समथिंग. तुम्ही जी किती पार्ट. वेळेस माझ्याशी बोलताना आवंडा गिळता, हां. त्याच्यावर तुमची मनस्थिती मला माहिती असते काय चालू आहे. सो प्लीज अंडरस्टँड, या मायक्रो मसल मुवमेंट्स ज्या आहेत आपल्या प्रत्येक क्षणाला, ज्या चालू आहेत, त्या सगळ्या तुम्हाला जर का तुमच्या अवेअरनेस मध्ये आणता आल्या, अलर्टनेस मध्ये आणता आल्या, तर प्रत्येक क्षण लुटण्याशिवाय दुसरं काय आहे सांग. वाह! सो हर दिन जिंदगी, हर हर काय पुढे कोणाला एक माहिती काय नई गाणं? जंग हर एक है. कदम नई एक जंग नई है. जिंदगी है. हा, एक नई जंग है. क्या बात आहे. तर त्या जंग म्हणलं की आपलं सगळं जाएंगे निगेटिव्हिटी तयार होते. हम. Yes. म्हणून म्हणतो जिंदगी हर हर कदम कदम एक नई मजा है. मजा है. Yes. हं? मावत लुटा, सर. मावत. ती लुटा, बस. दॅट्स ऑल वी आर सपोज टू डू. आणि हे करण्यासाठी आपल्याला आपल्या देहाचं भान आणावं लागेल. तुम्हाला माहितीये तुमचं ब्लड प्रेशर नेमकं किती पर्सेंटने वाढतं ज्यावेळेस तुम्ही मनात सुद्धा धावायचा विचार सुरू करता तेव्हा? तुम्हाला माहितीये तुम्ही मनात जेव्हा विचार आणता की सकाळी मी उद्यापासून रोज फिरायला जाईल, तुमच्या शरीरामध्ये ब्रेन मधनं लगेच ऍड्रेनलिन सप्लाय होतो. हॉर्मोन येतो, महत्वाचा हॉर्मोन. आपण प्रत्येक क्षणाला जे काही विचार करतो, त्या मनामुळे आपण या विश्वात प्रकट आहोत. त्या मनामध्ये जे काही सगळं चाललेलं आहे, त्या मनाकडे जर का अवेअरनेसनी पाहायला सुरुवात केली, तर आपला प्रत्येक क्षण त्या मनाने बुद्धीला आणि बुद्धी शरीराला संचालित करते. आणि हे सिक्रेट एकदा का हाती गवसलं आणि तुम्हाला प्रत्येक क्षण लुटायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे कळलं, तर आयुष्य किती सुंदर, छान, सहज, सोपं याचा विचार करा. राईट. आयुष्य अवघड का आहे? आयुष्य अवघड यासाठी आहे की अज्ञान आहे. आणि आपल्याला अनफॉर्च्युनेटली, शुभदा मॅडम, यू आर द फर्स्ट पर्सन टू अग्री विथ दिस, आपल्या अकॅडमिक्सनी सगळ्यात जास्त नासवलेलं आहे. बिलकुल. आपल्या 100%. अकॅडमिक्सनी आपल्याला खूप हुशार आहोत असा आभास निर्माण करून दिलेला आहे. आणि अगदी. मुळात त्या अकॅडमिक्सला काय अर्थच नाहीये. इट हॅज नो रिलेव्हन्स विथ बेसिक ह्युमन लाईफ इव्हन. अगदी खरं आहे सर. 101%. आणि म्हणून आपल्याकडच्या सर्व मुलांना जर का खरे संस्कार द्यायचे असतील, तर ते गुरुकुलाचे संस्कार द्यायला हवेत. जिथे खरं जीवन नांदत होतं, ते आपणच त्या इंग्रजांच्या प्रभावामुळे नष्ट. खूप घात जीवन झालेला आहे जगण्याचा, त्याच्याने. जीवन जगण्याचा खरा मार्ग प्रॅक्टिकल ह्युमन लाईफ, हा मनोव्यापार, दर क्षणाचा जो व्यापार चाललाय आपला, इंटरनल ट्रान्झॅक्शन्स ऍज वेल एज आउटसाइड ट्रान्झॅक्शन्स, याचा पूर्ण अभ्यास करायला. फार सुंदर सांगितलं सर ते. ऑल टाईम ट्रान्झॅक्शन. ऑल टाइम ट्रान्झॅक्शन सातत्याने चालत, व्यापार चालू. आणि त्या व्यवहारामध्ये आपण योग्य अयोग्य याचा नुसताच अंदाज घेत बसतो, तेही आपल्याला माहिती नसतं. आपण अंदाज, वी जज कॉन्स्टंटली, आपण जज करतो कारण आपण अंधारात चाचपडतो आहोत.
जजमेंट इज ओनली फॉर दोज हु आर नॉट हॅव्हिंग द फॅसिलिटी ऑफ द सेन्सरी ऑर्गन्स. हा ज्यांच्याकडे पंच ज्ञानेंद्रिय उपलब्ध नाही त्यांना जजमेंट घ्यावीच लागेल, कारण त्यांना कळतच नाही नेमकं काय. परंतु माणसाकडे बुद्धी पण आहे, इंटलेक्ट आहे, मन आहे, चेतना आहे. जेवढी ही जागृत होत जाईल तसं चाचपडणं ऑटोमॅटिकली हळूहळू 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 कमी 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 होत जाईल. आणि चाचपडणं कमी झालं की त्या जगण्याचं मजा, त्या जगण्याचा आनंद लुटता येतो. काल आपल्या साधिका आहेत स्मिता देशपांडे, त्या म्हटल्या सर सकाळचं सेशन मग पुन्हा 10 ते 1 किती एनर्जी. आता तुम्ही मला सांगा, मी एकदा का या कार्यक्रमात आलो, याच काय माझ्या ट्रेनिंगच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर गेलो तर मी कोण आहे? आय लूज माय सेल्फ. आनंदाची खरी अनुभूती जेव्हा अश्विन देशपांडे निवर्तले त्या क्षणात, मी नाहीच आहे. आय एम नॉट देअर. मी टोटली इंटिग्रेटेड आहे सृष्टीशी. सृष्टीत परमात्मा आहे, तो माझ्याकडनं करून घेतो का? वा. नेव्हर एंडिंग एनर्जी त्या परमात्म्याकडे जर का असेल, कारण तो आदी अनंत आहे, आदी अनादी आहे, त्याच्याकडे इतकी ऊर्जा आहे की आपल्याला ती झेपवत नाही, तो सगळं करून घेतो. म्हणून मी सांगितलं ना तुम्हाला, किती वेन आय सुंदर. वॉज 31, द फर्स्ट प्रोग्राम ऑफ 144 hours आय कुड लॉन्च नॉन स्टॉप 144 तास, 6 दिवस, एक क्षण ना मी झोपत ना लोकांना झोपू देत. आजही टुडे आय एम 56, आजही तो प्रोग्राम माझा चालू आहे. एनर्जी ही आपल्याकडे नाहीच आहे. एनर्जीचा सप्लायर तिथं बसलेला आहे. पण त्याच्यासोबत एकरूपता जर का तुम्हाला जमली तर ती सगळी एनर्जी वरून आपल्यामध्ये पर्कोलेट होत राहते. म्हणूनच आपल्याला दर क्षणाला जीवन लुटता येते. एनर्जी इज अ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इमोशन्स इनटू मोशन. इमोशन, एनर्जी इंटू मोशन इज इमोशन. म्हणून जर का प्रत्येक क्षणाला तुम्हाला जगायचं असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे मॅडम, 21 आलंबन आणि सोबत आपले भाव, भावना, चेतना यांची साथ घ्या. तुम्ही निश्चितपणे दर क्षण लुटायला सुरू. आय होप तुमच्या प्रश्नाचं थोडस विस्तीर्ण स्वरूपात उत्तर मी देऊ शकतो. खूप खूप धन्यवाद. खूप खूप कंटेंट असतं ते एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये, आणि एवढं माहिती असतं की त्या कंटेंट मध्ये अजून खूप आहे. करेक्ट. छोटे छोटे चंक असतात, मग बिग चंक असतो. तुमचा प्रश्न म्हणजे असा बिग चंक असतो, मग त्याला त्या सूक्ष्मतेमध्ये वेगळ्या क्षेत्रात नेणं, दॅट इज कॉल्ड द स्टाईल ऑफ आन्सरिंग. अप्रतिम अप्रतिम Okay. सुंदर, खूप खूप Thank मस्त. you. अतिशय. अजून कोणाला काही प्रश्न? तर मला आहे. आता दामलेत का? हो ओके नयन, एक मिनिट मी तुम्हाला स्क्रीनवर घेऊन येतो. बोला मॅडम. सर, तुम्ही ईश्वर मानता का? अर्थात मानतो. चालेल. नाही, तेच मला विचारायचं. अर्थात मानतो, पण मी माझा ईश्वर मानतो, तुमचा मानत नाही. तुमचा ईश्वर देवळात असेल, माझा ईश्वर देवळात नाही. मग तो कुठे आहे? माझ्या हृदयात आहे. पण आताच तुम्ही म्हटलत ना असं वरनं हात करून की तो मला. परमात्मा म्हणजे सृष्टी. हा, एनर्जी सगळीकडे आहे, सर्व श्रुत आहे की ती सगळीकडे आहे. ती येणारच, बाहेरूनच येणार माझ्यामध्ये. परमात्माचा वास सगळीकडे ना, माझ्यातही आहे बाहेरही आहे. माझ्यात आहे म्हणजे तो संपला नाही ना, पण त्याला मी नाव देत नाहीये स्पेसिफिक, त्याला फक्त ईश्वरच मानतो. तेच मला ओके. कारण मी तुम्ही काय पण ईश्वर करताय? मानते. हा, मी जो ईश्वर मानतोय त्या ईश्वराचा सगळ्यात मोठा जर का काही स्वरूपाचा विषय असेल तर तो म्हणजे ती चेतना, ब्रह्मस्वरूपाची चेतना माझ्यामध्ये एक दिवा म्हणून ज्योत आहे, बस संपला विषय. पण मी तोच आहे ना, परमेश्वरच आहे मी. आय एम माय सेल्फ ईश्वर. परंतु ती छोटीशी अंशात्मक प्रकटनाची विधी असल्यामुळे मला काय म्हणावं लागतंय की ईश्वर माझ्या आतमध्ये आहे आणि बाहेर पण. सो जोपर्यंत
आपल्या स्वतःमधल्या या ईश्वराचा आपण शोध घेत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये असलेल्या त्या ईश्वर तत्वाचा आपल्याला ज्ञान येईल का? नाही. आपण जोवर स्वतःला देव आणि मानव वेगळे वेगळे करत राहू अद्वैत निर्माण होईल का? नाही. ड्युअलिटी कंटिन्यूस राहील. आणि जर का ते एकच केलं, देव आणि मी एकच आहे, तो माझ्यातच आहे, असं जर का मी म्हणलो तर काय होणार आहे? माझ्यातली ती सगळी ईश्वरीय शक्ती ईश्वरच मला प्रकट करण्यासाठी मदत ताकद प्रोव्हाइड करायला सुरुवात करतो, एनर्जी द्यायला सुरुवात करतो. आणि मग आपले जे उद्गार असतात ना नयन मॅडम, मी एक यकच्छित मानव, आणि मग भिकाऱ्यासारखं देवाच्या देवळात जाण्यापेक्षा त्या देवाचा भाऊ म्हणून सखा म्हणून जर का गेलं आणि तरी सुद्धा मोठा भाऊ मोठा सखा वडील म्हणून जर का त्याला नतमस्तक झालं तर काय हरकत आहे? मागण्याशिवाय फक्त आभारासाठी मंदिरात गेलो तर छान, होय की नाही? चालेल. म्हणून तो ईश्वर जर का आपल्यात आहे तो आपल्याला सपोर्ट करायला तयार आहे दर क्षणाला, आणि तो तुम्ही प्रकटच नाही केला तर ध्यान होणं शक्य नाही. ओके. तो देहरूपी आहे, तो बुद्धिरूपी आहे, तो मनरूपी आहे, तो चेतना स्वरूप आहे, तो आपल्या प्रत्येकामध्ये आहे. जसा तो तुमच्या हळूहळू निदर्शनास येईल, अवलोकनात येईल, तसा तसा तुमच्या जर का एक्स क्षमता असतील तर त्या 100x होणारच, त्या वृद्धिंगत होणारच. राईट? ओके. ओके, गुड. एनी अदर क्वेश्चन? 6:58 होत आहेत. सर तुम्हाला समोरच्या माणसाचं एक मिनिट, मन वाचता येतं. एकच मिनिट. विनायक सर काहीतरी विचारतात, आधी त्यांना ऍड करू मग तुमचा प्रश्न घेतो. म्यूट करून ठेवाल तेव्हा. यस विनायक सर. तर आपल्या मनात जो इंटरनल डायलॉग चालू असतो नेहमी 24 तास, तो आता मी म्हणालोच डायरेक्ट की मनात चालू असतो. पण माझा प्रश्न हाच आहे की तो मनात चालू असतो, चेतनेत चालू असतो, का तो अजून वेगळा कुठेतरी पार्ट आहे? नाही, तो मनातच चालू असतो. इंटरनल डायलॉग इज 100% इन द माइंड. ओके. पार्टी ए तुम्ही, पार्टी बी तुमचं मन. ओके. त्या दोघांमधला संवाद आहे, त्याला अंतरसंवाद असं म्हणतात. कारण आपण काही बोलत असू, ऐकत असू, पाहत असू, मनात काहीतरी वेगळं चालूच असतं आणि ते बऱ्याच वेळेस आपण जे बाहेर पाहतोय त्याच्यापेक्षा वेगळं असतं. तुमच्या माहिती करता सर, तुमच्या माहिती करता, जेव्हा तुम्ही माझ्याशी हे संभाषण करता आहात, माझं ऐकता आहात, तेव्हा माझ्या प्रत्येक शब्दासोबत तुमचा अंतरसंवादही चालूच आहे. राईट. त्या माझ्या संवादामधनं तुमच्या मनातल्या संवादाचं जर का एकरूपता यायला लागली तर तुम्हाला मला माझं बोलणं ऐकत राहावंसं वाटतं. राईट. जर का मी वेगळं काहीतरी बरळायला लागलो जे तुमचं मन मान्य करत नाही, तुमचा अंतरसंवाद मान्य करत नाही, तिथंच खंडित होतं, तुम्हाला जांभया यायला सुरुवात होणार, तुम्ही बोर होणार. सो ऑलवेज रिमेंबर, तुमच्या अंतरसंवादाशी तादात्म्य ठेवणारा प्रत्येक वक्ता तुम्हाला आवडतो, कारण त्याचं बोलणं ऐकताना मनामध्ये जो प्रतिध्वनी उमटतो, जो प्रतिसाद उमटतो, तो सुद्धा त्याच्याच विचारासारखा असतो. आणि जेव्हा आपला अंतरसंवाद आणि त्याचा संवाद वेगळा वेगळा होतो तेव्हा आपल्याला त्या वक्त्यामध्ये काहीही इंटरेस्ट राहत नाही. हा झाला एक भाग. दुसरी गोष्ट, तुम्हाला मौन जरी राहायचं असेल तरी सुद्धा मनामध्ये सातत्याने संवाद चालू राहतील. पार्टी ए तुम्ही, पार्टी बी तुमचं मन. त्याच्यामुळे अंतरसंवाद म्हणजेच खऱ्या अर्थाने मनाचा पूर्ण आविष्कार हळूहळू साक्षीभावाने पाहणं. त्या अंतरसंवादामध्ये काय चाललंय, त्याचे कॉन्टेंट काय आहेत, त्याच्यामध्ये भावभावना कुठल्या आहेत, त्याच्यामध्ये समर्थनं कुठली आहेत, त्याच्यामध्ये मूल्य कुठली आहेत, त्याच्यामध्ये विश्वास प्रणाली कुठली आहे, त्याच्यामध्ये क्षमता किती आहेत, अक्षमता किती आहेत, त्याच्या भीती किती आहे, त्याच्यात विभत्सता किती आहे, त्याच्यामध्ये रस कुठले कुठले आहेत नवरसापैकी, हे पाहणं, अवलोकनात आणणं म्हणजेच मुळी त्या अंतरसंवादाला आपल्या पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठीची पहिली पायरी होती. सो व्हेरी व्हॅलिड क्वेश्चन. अंतरसंवाद म्हणजे आपलं मन आणि आपल्यामधला संवाद. मी असं ऐकलं की हा जो इंटरनल डायलॉग आहे तो थांबवायचा प्रयत्न करा, आणि तो जेव्हा थांबेल तेव्हाच तुमचं ध्यान लागेल. आत्ता त्याचा विचार करायचा नाही. ओके. आत्ता काय करायचं, पहिली पायरी तुम्हाला सगळ्यांना लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. माझा एक फॉर्मॅट आहे,
OACCC. 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 एकदम सोपं सूत्र आहे. ओ म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कुठल्याही व्यक्तीने माझ्या अंतर्मनामध्ये काय चाललंय त्याचं ऑब्झर्वेशन करा. Observe. ओ फॉर ऑब्झर्वेशन. Right. ओके. नंतर परीक्षण करावं, अनालिसिस. Analysis. ओके. OA. काय चाललंय, इकडून विचाराला तिकडे गेला. अच्छा, कशासाठी होता हा विचार, काय होता या विचारामध्ये, हाऊ वॉज दिस ओरिजिनेटिंग फ्रॉम माइंड, आणि वेन इट केम, वेअर इट केम फ्रॉम, सगळं अनालिसिस झाला की मग विचार करायचा की या विचारावर, हा जो अंतरसंवादामध्ये विचार आला माझ्या, या विचाराला वर्तमानाची काही चाड आहे का, हा नुसताच भूतकाळातनं आलेला बुडबुडा आहे का, भविष्याच्या कल्पनेचा बुडबुडा आहे. हे सगळं जेव्हा आपण कन्फॉर्म करतो, कन्फॉर्मिझम म्हणतात, कन्फॉर्म तुलना करतो, त्या तुलनेला कंपॅरिझन म्हणा हवं तर सोप्या भाषेत, ते कम्पेअर करायचं. दॅट इज कॉल्ड द फर्स्ट सी. Okay. मग जर का तुमच्या लक्षात आलं की वर्तमानाशी रिलेटेड नाहीये, फालतूच्या गोष्टी चालू आहेत मनामध्ये खूप जास्त, हे ऑब्झर्वेशन, अनालिसिस, कंपॅरिझन झाल्यानंतर प्रकट होतं मनामध्ये की हे बदलायला हवंय का नाही बदलायला. Okay. Confirmation. चेंज करायचं की नाही हे ठरवायचं. तिथे बदल हवाय की नाही हवाय हे तिथं करता आलं पाहिजे. आणि मग सरते शेवटी कंट्रोल. त्या विचारावर उगवताना, निर्मित होतानाच कंट्रोल, आणि रिलीज होताना सुद्धा कंट्रोल. त्याला म्हणतात ध्यान. तेव्हा लागणार आहे त्या शेवटच्या सीला, OACCC. O फॉर ऑब्झर्वेशन, A फॉर अनालिसिस, C फॉर कन्फॉर्मिझम or conformation. Next C is for change, whether it is important or not, and last is control. OACCC. ओके. तर या 5 अवस्थांमधनं जो जाणार त्यालाच ध्यान उपलब्ध होणार. आणि ध्यान उपलब्ध होण्यासाठी या कंट्रोलच्या सगळ्या गोष्टी साक्षीभावाने जेव्हा आपल्या हातात येतील तेव्हा ते उपलब्ध होणार. तोवर एक सर्वसामान्य साधक म्हणून फक्त ओव्हर कंट्रोल करा. सध्या फक्त ओव्हर फोकस ठेवा, बाकी काही करू नका. ओके. ऍटलिस्ट स्टार्ट लर्निंग हाऊ टू ऑब्झर्व. दॅट्स इट. ओके. म्हणून त्याला आलंबन, या 21 घटकांचं आलंबन का बरं करतोय, ऑब्झर्वेशनचा पार्ट आहे सगळा. ओके. हे सगळं निर्मित होतं या 21 घटकांमुळेच. म्हणून एव्हरीथिंग दॅट आय हॅव फॉर्म्युलेटेड फॉर यू इज 100% सायंटिफिक, प्लस त्याला जो बेस आहे, जो पाया आहे, तो आपल्या शुद्ध बुद्ध अध्यात्माचा. त्याच्यामुळे मजा. ओके. थँक्यू सर, थँक्यू सो मच. एक प्रश्न फक्त. हा. तुम्ही 2 पुस्तकं सांगितले होते, तुम्ही मागवले. दोन्ही पुस्तकं खूप मोठे आहेत, तर त्यातलं कुठलं आधी वाचू? नाही, सगळं पुस्तक वाचायचं. नाही, कुठलं आधी वाचू दोन्हीपैकी? दोन्हीपैकी दोन्ही कुठलंही पुस्तक वाचा. दॅट इज युअर चॉईस. ओके. चॉईस इज युअर्स. ठीक. ओके. अजून काही प्रश्न? हा मॅडम, कोण मॅडम होत्या? मला जरा अनम्यूट करून आवाज द्या. स्मिता मॅडम. स्मिता देशपांडे सर. अरे वा, बोला मॅडम. आदेश. सर, तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला समोरच्या माणसाचं मन वाचता येतं, असं मला वाटतंय. तर हे नाही नाही, असं काहीही नसतं. माइंड रिडिंग कडे मी माझ्या रोजच्या आयुष्यात अजिबात जात नाही. तो माइंड रिडिंग हा विषय, त्याच्यावरचं प्रभुत्व जरी असलं तरी सुद्धा मी त्याचा माझ्या वास्तव जीवनामध्ये अजिबात अभ्यास करत नाही. त्याचा वापर, उपयोग पण करत नाही, त्याची प्रॅक्टिस पण करत नाही. कारण ती अशी 64 विद्यांपैकी एक विद्या आहे, जी विद्या माझ्या या आयुष्याच्या प्रवासात शिकलो, त्याच्यावर प्रभुता मिळवली आणि तो विषय तिथेच सोडून दिला. याचं कारण असं आहे की आपल्याला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये सर्वसामान्य मानवाचीच भूमिका वठवायची असते. ती मला वठवण्यामध्ये खूप आनंद मिळतो. त्याच्यावर मे बी काही तुटके बसत असतील, पण मी अजिबात मन वगैरे वाचत नाही. तुम्ही आता म्हणला कानाची पाळी हल्ली, भुवई हल्ली, कपाळाच्या आठ्या, म्हणून असं वाटलं मला. हा, तर हे सगळं त्या मनामध्ये काय चाललेलं आहे त्याचं प्रतिबिंब आहे असं मी. तर त्या प्रसंगाला, त्या माणसाशी व्यवहार करताना त्या माणसाच्या मनात काय चाललं आहे, उलथापालथ, ते आधी कन्फर्म करतो आम्ही आणि मग पुढच्या गोष्टी बोलायच्या. ओके. पण बोलीचा अभ्यास. मन वाचता आलं, पकडलं,
म्हणून मी असं केलं, असं मी कधीच करत नाही. सो इट इज दोन व्यक्तींमध्ये जेव्हा संभाषण होत असतं स्मिता मॅडम, तेव्हा त्या समोरच्या व्यक्तीला जर का सातत्याने असं वाटायला लागलं की मी अज्ञानी आहे, तर तो तुमच्याशी संवाद करेल का? नाहीच करणार, होय की नाही? आणि मग तुम्हाला ते अशा पदावर बसवून ठेवतात जिथे बागेश्वर बाबा जन्माला येतात. माझं असं मत आहे की जोवर मी आणि तुम्ही त्या ट्रान्झॅक्शन रोजच्या ज्या आहेत त्या करू शकतो, त्या लेवलला स्वतः एकमेकांना इथेच इक्वल समजतो, तोवर खरी मजा आहे. सो लेट अस एक्सप्लोर दॅट इक्वॅलिटी अँड एन्जॉय द लाईफ द वे वी वॉन्ट टू एन्जॉय. धन्यवाद. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे. एकच आज सर पेटलेत लोक, 7 मिनिटं झाले. सुजाता मॅडम ना? हो, अरे वा, मला आवाज ओळखायला लागला तुमचा. विचारा मॅडम. माझा आवाज युनिक आहे. क्या बात आहे, तुम्हीच युनिक आहात हो काही विषय. सर मला असं विचारायचं होतं की सायन्स, विज्ञान आणि अध्यात्म ह्याबद्दलचा थोडंसं इलॅबोरेट करून सांगा. अध्यात्म नक्की काय आहे? खरं तर तुम्ही युट्यूब चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओला पाहिलं असतं तर याचं उत्तर तुम्हाला मिळालं असतं. हा, पण तरी सुद्धा युट्यूब चॅनलवर या प्रश्नाची उत्तर बऱ्याच व्हिडिओज मध्ये मिळाली असती, पण मी तरी सांगतो तुम्हाला. आज विचारलाय तुम्ही प्रश्न. येस, तुम्ही अनम्यूट करून घ्या, तिथं फॅनचा आवाज येतो. ओके. थँक्यू. विज्ञान म्हणजे एखाद्या गोष्टीचं पृथक्करण करत 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 अंतिम निष्कर्षाला पोहोचणं. पृथक्करण म्हणजे काय? विभाजन करणं. म्हणजे काय? डिसेक्शन करणं. ओके. आणि जोपर्यंत त्या डिसेक्शनच्या शेवटच्या पॉइंटला आपण पोहोचत नाही, तोपर्यंत ते करत राहणं आणि मग एक निष्कर्ष काढणं की दिस इज दिस. ओके, याला म्हणतात विज्ञान. आता तुम्ही एक विषय समजून घ्या. सगळ्यांना हा जुन्या आमच्या सिनियर मंडळींना माहिती आहे. हे केस कोणाचे आहेत जे तुमच्या डोक्यावर आहेत? सुजाता मॅडम, आता अनम्यूट करा आणि बोला. येस, हे केस कोणाचे आहेत तुमच्या डोक्यावरचे? ह्या देहाचे, ह्या बॉडीला आहे. बरं, व्हेरी गुड. बॉडी कोणाची? बॉडी सुजाता Very नाव. करेक्ट. सुजाता या शरीराचा हा सगळा विषय आहे, बरोबर आहे? आता हे जेव्हा आपण प्रत्येक वेळेस अध्यास घेऊन, अध्यास म्हणजे अज्ञानाचा ध्यास घेऊन आपण जे बोलतो आहोत की माझं आहे, माझं आहे, माझं आहे, माझं आहे, माझं आहे, माझं आहे, माझं, हे जोवर चालू राहील तोवर तो आत्मा त्या चेतनेपर्यंत तुम्ही पोहोचणार का? शक्यच नाही. सो हा अध्यास सोडणं, ही ममत्वाची भावना सोडणं आणि त्या चेतनेकडे निष्पक्ष पद्धतीने, निरपेक्ष पद्धतीने, काय म्हणतात त्याला, स्पृहणीय पद्धतीने पाहणं म्हणजेच अध्यात्म. ओके. आणि अध्यात्मामध्ये विभाजन पेक्षाही ऍडिशनवर जास्त महत्व आहे. एकानंतर एक, एकानंतर उलगडत जाणं आहे. ओके, इथं विभाजन नाही आहे. सो अध्यात्म आणि विज्ञान या दोघांना जर का एकत्र केलं तर ते वैज्ञात्मिक होतं. आध्यात्मिक आणि वैज्ञानिक या दोन्हीचा शब्द एक क्रिएट केलाय मी, वैज्ञात्मिक. आपली आयुष्य सोपं करूया जी चळवळ आहे ती वैज्ञात्मिक चळवळ आहे. विज्ञान आणि अध्यात्म एकत्र. ओके, आय होप तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकलो. हो सर, दोनाची सांगड असली पाहिजे. हा, दोघींची सांगड असली पाहिजे, म्हणजे खऱ्या अर्थाने आयुष्य जगता येतं. येस सर. ओके, चला तर सेशन संपवूयात का? परवानगी आहे का? बिकॉज वी हॅव मूव्ड अ लॉट. आपण वेळेच्या या रेषेवर 7:10 पोहोचलेलो आहोत. आज 10 वाजता आपलं सेशन आहे, तेव्हा पुन्हा भेट होणारच आहे. तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल अत्यंत उपकृत आहे. तुमच्यामधील हृदयस्थ ईश्वराला माझ्याकडच्या हृदयस्थ ईश्वराचा सादर प्रणाम. 10 वाजता पुन्हा भेटूया. आयुष्य सोपं करूया. टाटा, बाय बाय.